ओके ओके, थँक्यू गोपाल भाऊ, थँक्यू. हो करतो. ए दया, चहा दे. आले. हे घ्या, तुपात शिजवलेले बटाटे लावलेले खाकरा. आणि चहा. हो आणते. हा. बोला अरोराजी, कसं काय आठवण झाली? अच्छा, तुम्ही काळजी करू नका, मी आजच माझ्या माणसाला पाठवतो आणि तुमच्या हॉटेलचं AC ठीक करतो. हो तो लिकेज वगैरे सगळंच बघेल, तुम्ही काळजी करू नका. ठीक आहे. ओके. हे घ्या. हा, गरम गरम चहा. हा. ओहो, बोला मायाजी. काय? अच्छा, नाही, TV मध्ये काहीच प्रॉब्लेम नसणार. मला वाटतं कदाचित तुम्ही रिमोट मध्ये चुकीचं बटन दाबलं असणार, म्हणून ते टीव्हीवर काही दिसत नसणार. हो, मी आजच एका माणसाला पाठवतो, तो नीट करेल. हा, ओके. येणार आजच नक्की येईल. पक्का. हा, नक्की. ओके. ओहो, सकाळी इतके फोन आले ना, शांतीने चहा सुद्धा प्यायला नाही देत आहेत. हे शांती, काम असेल तर सगळं आहे बाबा. या दिवशी काम माणसाची सोबत सोडतं ना, त्या दिवसापासून माणूस कुठलाही कामाचा राहत नाही, कळलं? हो, ते तर बरोबरच आहे बापूजी की काम महत्वाचं आहे, पण आई. आले. आई. हा बाळा. आई, मी बाहेर जातोय. का? कुठे जातोय? मीटिंग मध्ये. मीटिंग? तुझी कसली मीटिंग आहे? भिडेनी तुला गोकुळधाम सोसायटीचा सेक्रेटरी बनवलं की काय? अरे वा बाळा, काँग्रेसेशन. काय आई तू पण? पप्पा तर मस्करी करतायत. आणि पप्पा, सोसायटीची मीटिंग नाही, टप्पू सेनेची मीटिंग. उद्या आम्हाला शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्हाला थोडीशी प्लॅनिंग करायची आहे. अरे वा, सुट्टी? कसली सुट्टी टप्पू? आमच्या पुढच्या इयत्तेच्या मुलांची परीक्षा आहे, त्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. म्हणूनच आम्ही प्लॅनेटोरियमला जायची प्लॅनिंग करतोय. हो हा बाळा, जा. ती खूप चांगली जागा आहे. मी तुमच्या सर्वांसाठी नाश्ता बनवते. हा. अरे वा, ठीक आहे आई. बाय आई, बाय पप्पा, बाय आजोबा, बाय. जा बाळा. सुट्टी, किती मस्त शब्द आहे, सुट्टी. ज्यांनी कोणी या सुट्टीचा आविष्कार केला आहे ना, त्याला जितके आशीर्वाद देऊ तितके कमी. हे टपूच्या तोंडून सुट्टी ऐकून मला सुद्धा सुट्टी घ्यायची इच्छा झाली. वा, किती चांगला विचार आलाय तुझ्या डोक्यात जेठ्या. हो ना बापूजी. सुट्टी शब्द ऐकताच सगळं कसं चांगलं वाटू लागतं. जेठ्या, तू बघ, एवढी मेहनत करतोस, एवढं काम करतोस, तर मी तर सांगतो 1-2 दिवसांसाठीच कशाला, तू 1-2 महिन्यांची सुट्टी घे. बापूजी. हो, तू असा मस्त घरात पाय पसरून असता बसणे आराम कर, आणि दुकानात मी जात जाईन. आणि तसाही नट्टू, बागा आणि मगन तर आहेच ना. बापूजी. अरे काय बापूजी, कधी विचार केलास की एका दिवसाच्या सुट्टीमुळे देशाचं किती काम अडकतं, ते देशाचं किती नुकसान होतं. प्रत्येक आठवड्याला रविवारी एक सुट्टी मिळते ना, पण नाही, ती पुरेशी होत नाही. म्हणूनच आधेमध्ये शनिवारचा तू अर्धा दिवसच दुकानात जातो. सणासुदीला सुट्टी, निवडणुकीला सुट्टी, 15 ऑगस्टला सुट्टी, 26 जानेवारीला सुट्टी. त्याला बघावं, त्याला तो बस हेच विचारतो, सुट्टी कधी आहे सुट्टी. मी तर म्हणतो या सुट्टी मागणाऱ्यांना ना अगदी कायमची सुट्टी देऊन टाकली पाहिजे. अगदी बरोबर बोलताय बापूजी. माझी आई पण नेहमी सांगते की जसं सूर्यदेव कधीच सुट्टी घेत नाहीत, नदी कधीच सुट्टी घेत नाही, तसंच आपण पण कधी सुट्टी नाही घेतली पाहिजे. आता यात सूर्यदेव आणि नदी देवी कुठून आले? राहू दे सुनबाई, राहू दे. ह्याला समजावण्यात ना वेळ फुकट नको घालू. तू राहा बाबा, तू आरामात घरात बसून राहा. तू जा बाबा, जा आतमध्ये जाऊन झोप बघू. दुकानात मी जा. अरे बापूजी, मी जातोय ना दुकानात. मी जातोय दुकानात, मी जा. बापूजी प्लीज असं नका करू. सोड, मी सांगितलं ना मी जातोय म्हणून. बापूजी सोड मला, सोड मला. बापूजी. अरे मला नाही लागलं, मला जाऊ दे. जेठ्या बाजूला होऊन मी सांगितलं ना, मी जाणार. जय जिनेंद्र. दुकानात मी जाणार. जय जिनेंद्र. अरे जेठ्या, अरे थांब जेठ्या, थांब, मी जाणार आहे दुकानात. मजा आली. बापूजी, तुम्ही मस्करी करत होता? हा मग,
मस्करीच करत होतो. बाकी माझा जेठ्या तर खूप मेहनती आहे. कधी कधी त्याला आळस येतो मध्ये मध्ये, मग जरा चावी फिरवायला लागते. बघितलंस ना आता, मी चावी फिरवल्याबरोबर लगेच पळाला दुकानात. खूप मेहनती. जेठ्या म्हणजे जेठ्याच आहे. अरे काय करताय अय्यर भाऊ, बघून चाला ना. अरे काय बघून चाला, तुम्ही बघून चाला. मुळात मी चालतच नव्हतो, मी उभा होतो. जर उभंच राहायचं आहे तर घराच्या बाल्कनी मध्ये उभा राहा, कंपाऊंड मध्ये मध्येच का उभे होते? जेठालाल, माझी मर्जी, मी कुठे उभा राहीन. तुला काय करायचं आहे? अरे मला काय करायचं म्हणजे काय? आता बिनफुकट आपल्यामध्ये आढळआपट झाली ना. आय एम सो सॉरी, मला उशीर झाला. हाय जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. अय्यर जाऊया. सकाळी सकाळी कुठे जाता बबिताजी? फिरायला जातोय. फिरायला का? अय्यर भाऊना दुकानावर नाही जायचं आहे? म्हणजे ऑफिसला नाही जायचं आहे? नाही. का? जेठालाल, मी आज सुट्टी घेतली आहे. सॉरी बबिताजी, अय्यर भाऊ वाईट नका मानून घेऊ, पण तुमच्यासारख्या लोकांमुळेच आपला देश प्रगती नाही करत आहे. म्हणजे समजवतो. प्रत्येक आठवड्याला एक सुट्टी तुम्हाला मिळते की नाही रविवारी, पण ती तुम्हाला पुरेशी नाही, म्हणून तुम्ही शनिवारी सुद्धा अर्धा दिवसच कामावर जाता. मग वरून प्रत्येक उत्सवात तुम्हाला सुट्टी पाहिजे, इलेक्शन मध्ये सुट्टी पाहिजे, 15 ऑगस्ट 26 जानेवारी तुम्हाला सुट्टी पाहिजे. वरून तुम्ही मध्ये मध्ये सुट्टी घेता ती वेगळीच. म्हणजे 365 दिवसात मुळात 200 दिवस तर तुम्ही सुट्टी घेता. तर उरलेल्या 165 दिवसात आपला देश प्रगती कुठून करणार? बबिताजी तुम्ही मला सांगा, मी काही खोटं बोलतोय का? ऍक्च्युली जेठाजी, अय्यरने ही सुट्टी माझ्यासाठी घेतली. काय ना, गेल्या खूप दिवसांपासून ते खूप बिझी होते, म्हणून एकमेकांना वेळ द्यायला मीच त्याला रिक्वेस्ट केली होती की जर एक दिवसाची सुट्टी घेऊ शकशील तर खरंच खूप बरं होईल. नाही नाही, ते तर बरोबरच आहे, एकदम प्रामाणिक आहे. बायकोसाठी नवऱ्याने सुट्टी घेतलीच पाहिजे ना. मी त्या व्यतिरिक्त सुट्टीचे हे घेतात ना त्याबद्दल बोलतोय बबिताजी, ते तर चुकीचं आहे ना. आणि तसं पण जेठालाल, मी ओव्हर टाइम करून माझं सगळं काम संपल्यानंतर सुट्टी घेतली आहे. असं अर्धवट काम सोडून सुट्टी नाही घेतली आहे. तुमचं नोकरी करणाऱ्यांचं चांगलं आहे, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घेऊ शकता. आमच्यासारख्या बिझनेसवाल्यांच्या काय आहे ना बबिताजी, जेव्हा पाहिजे तेव्हा सुट्टी नाही घेऊ शकत. इच्छा जरी असेल ना सुट्टी घ्यायची तरी नाही घेऊ शकत. काय आहे, सगळी जबाबदारी असते ना आमच्या डोक्यावर. हो हो, मी समजू शकते. तसं तुमच्यावर तर कामाचं खूप जास्त प्रेशर असेल ना. प्रेशर म्हणजे बबिताजी, प्रेशर कुकर पेक्षा पण जास्त प्रेशर असतं. प्रेशर कुकरचं कसं आहे की त्यात जर प्रेशर वाढलं तर असं शिटीवर करून त्यातली वराळ काढू शकतो ना, पण दुकानाचं छप्परवर करून थोडी ना प्रेशर कमी करू शकतो. तुमचं अगदी बरोबर आहे. बबिता, आता आपण जाऊया, नाहीतर जेठालाल सोबत बोलता बोलता पूर्ण सुट्टी संपायची. अरे हो, चला चला. तसं कुठे जाता सुट्टी साजरी करायला? जेठालाल, आमचा पूर्ण प्लॅन सेट आहे. सर्वात आधी आम्ही एक मस्त हॉटेल मध्ये जाऊन ब्रंच करणार. म्हणजे लंच? लंच नाही जेठालाल, ब्रंच. म्हणजे काय आहे की जेव्हा ब्रेकफास्ट आणि लंच एकत्र करतो ना त्याला ब्रंच असं म्हणतात. नंतर जेठालाल, आम्ही थोडा वेळ घरी येऊन आराम करणार. नंतर एक मस्त मॉल मध्ये जाऊन शॉपिंग करणार आणि त्याच मॉल मध्ये एक पिक्चर बघणार. आणि जेठालाल, संध्याकाळी कॅन्डल लाईट डिनर करून घरी येणार. वाव, काय मस्त आयडिया. मी खूप एक्साइटेड आहे. चल जाऊया. हो, चल ओके, चल. बाय जेठाजी, पुन्हा भेटू. चल. हे अय्यर भाऊ खरंच काही नशीब घेऊन जन्मले आहेत. चल जेठालाल, तुझ्या नशिबात सुट्टी नाही आहे, फक्त काम काम आणि कामच आहे. चला. रिक्षा रिक्षा काय हे? रिक्षा रिक्षा रिक्षा. जर यांना थांबायचं नसतं तर रिक्षा घेऊन रस्त्यावर येताच कशाला? अरे यार, काय त्रास आहे खरंच. ओ भाऊ, MG रोड जायचं आहे, चला. सॉरी साहेब, आज मला सुट्टी आहे. अरे सुट्टी आहे तर रिक्षेत काय करतोयस? ते काय ना साहेब, मी दिवस रात्र रिक्षात चालवतो. मग रिक्षेत झोपायची सवय झाली आहे तर आता घरी झोपच लागत नाही ना.
म्हणून इथे झोपायला आलोय.